नमस्कार, मी ऋतुराज. आपण आजकाल बघतोयच की महाराष्ट्राच्या राजकारणात आजकाल काय काय चाललंय. खूप मोठ्या घडामोडी घडतायत आणि आता तर निवडणुका नुसत्याच झाल्यात, पार पडल्यात. तरी पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर अजूनही आहे. म्हणजे इतकं मोठं मॅन्डेट दिलंय महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला, तरी देखील हा प्रश्न अजून उद्भवतोय. ही खरंच मतलब एक हास्यास्पद गोष्ट आहे. तर मी पण मतलब राजकारणावर काही बोलावं इतका मोठा मी नाही. पण काही ओळी आहेत प्रत्येक नेत्याबद्दल, त्या आपण ऐकूया. सुरुवातीला आपले मुख्यमंत्री साहेब त्यांच्यासाठी काही ओळी लिहिल्यात शिंदे साहेबांसाठी. त्या अशा आहेत की खडकावर पाऊल ठोकत गेला, थांबला नाही रे. राहिली वाळू, राहिले भास, तो मागे वळून पाहत गेला, पण चालताना आपले पाऊल पुढे घेत गेला. याचं असंच आहे की त्यांचा पाऊल खेचण्याचा खूप प्रयत्न झाला असं म्हटलं जातं की 2019च्या वेळेत त्यांचं पाऊल खेचण्याचे खूप प्रयत्न झाले. पण त्यानंतर त्यांनी असा काही कमबॅक केला 2.5 वर्षापूर्वी, ते आपण सगळ्यांनी पाहिलाच. आणि त्यानंतर आपला पाय कसा खेचत आहेत पुढे ते आता कळतंयच तुम्हाला. आताच्या तुम्ही बातम्या वगैरे बघतच असाल की ते जसं म्हणतात ना की मला मुख्यमंत्री पद नसलं तरी चालेल, पण उपमुख्यमंत्री पद घेणार नाही. आणि काही ठिकाणी त्यांच्या म्हणजे असं कानावर येतात बातम्या की जर देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री, तर त्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून मी काम नाही करणार. तर असंच ते आपला पाय खेचत आहेत पुढे पुढे. आणि त्यांना माझ्या खूप शुभेच्छा. आता आपण ऐकूया देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल, जे आपले उपमुख्यमंत्री होते आणि आता कदाचित भावी मुख्यमंत्री असू शकतात, कारण त्यांनी 2019लाच म्हणून ठेवलंय मी पुन्हा येईल. देवेंद्र फडणवीस म्हणजे वचन दिलं, विश्वास जपला, विघ्नांचा सामना केला, मग आपल्यानीच काढली रड, पार करायला लागली कडकी रेष, पण अजूनही नाही जिंकता आला तो फड. यांचं म्हणजे असं झालंय की खूप संघर्ष केला 2019ला, तर आपण सगळ्यांनी पाहिलंच. उद्धव ठाकरेंनी जी टांग दिली, त्यानंतर जे देवेंद्र फडणवीसांना हे करावं लागलं. 2.5 वर्ष विरोधी पक्ष नेता, त्यानंतर 2.5 वर्षानंतर शिंदेना फोडून मग ते सत्ता स्थापन केली. इतका संघर्ष, इतका विश्वास, म्हणजे ह्यांच्यावर पण विश्वास ठेवला त्यांनी शिंदेवर की 2.5 वर्ष आता मुख्यमंत्री घेतील आणि 2.5 वर्षानंतर देतील. सामना केला, संघर्ष केला, सगळं झालं. पण जो शेवटचा टप्पा आहे त्यामध्ये काय त्यांना अजून तरी म्हणजे हा फड जिंकता आलाय असं नाही म्हणता येणार. ते म्हणतात ना की बाबा सगळं आहे माझ्याकडे, पाठबळ पण आहे, पण कुठेतरी थोडं अडतंय. तर चला आपण ऐकूयात शरद पवारांची या निवडणुकीनंतर शरद पवारांची काय स्थिती झाली आणि लोकांचं त्यांच्याबद्दल आता काय मत आहे. लोक शरद साहेबांना आता म्हणतात, शरदा तू थांब, थोडं तरी थांब. दूरदर्शनावरील तुमच्या शब्दांनी देशात बदल घडवले, हे सांगितलं. राजकारणातील कडवट वाटांवर तुम्ही गंध फुलवले. हे संकल्प ओटांवर घेत राहू. शरदा तू थांब, आता नवे गीत गाऊ. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे शरद पवार यांना या वेळेच्या विधानसभेत फक्त 10 सीटा येणं म्हणजे खरंच रुचत नाही. कारण की लहानपणापासून ऐकत आलोय शरद पवार हे खूप मोठं नाव आहे. आणि हे आता त्यांना म्हणजे हे जे ज्या 10 जागा मिळाल्या त्या खूपच कमी आहेत. आणि यामुळे असंच वाटतंय की महाराष्ट्राला म्हणायचंय, शरदा आता तू थांब. आपल्या काकांना धोबी पछाड देऊन उद्धव ठाकरेंच्या काळात सुद्धा उपमुख्यमंत्री राहिले, शिंदेच्या काळात सुद्धा उपमुख्यमंत्री राहिले, आणि आता सुद्धा म्हणजे 2024ला सुद्धा ज्यांची उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची राखीव आहे असे एकमेव खेळाडू म्हणलं तर ते अजित पवार. आणि अजित पवारांबद्दल मतलब महाराष्ट्रात खूपच मस्त आणि एक प्रभावी असं नेतृत्व आहे. त्यांच्याबद्दल एक 4 ओळी आहेत. वळणावर वळण घेत वाटा सापडतात, शक्य असतात काही अज्ञात वाटा. तुणतुणा आवाज, चर्चा ही महत्वाची, परिस्थिती सांगते सत्ता हवीच. अजित पवार, तुझ्या पदांचा खेळ राजकारणाचं गणित समजतंय, पण राहणी ठरवते प्रगतीचं वर्तुळ. हे विजयाचं चक्र थांबता थांबता पुढेच जातं, पण मुख्यमंत्री व्हायचंच तेवढं राहून जातं. कित्येक वर्ष झाली उपमुख्यमंत्री पदाचा आस्वाद घेत असलेले आपले अजित पवार
म्हणजे शरद पवारांनी तर त्यांना एक राजकारणाचे इतके धडे शिकवलेत की आपण त्याबद्दल बोलायलाच नको. पण इतके कित्येक वर्ष झालं ते उपमुख्यमंत्री पद भूषवत आहेत. उपमुख्यमंत्री पद ते भूषवत आहेत. पण यावेळेस म्हणजे सगळ्यांना तर आतुरता झाली की उपमुख्यमंत्री पदाच्या पुढे काय. 2019 ला उद्धव ठाकरेंच्या काळात उपमुख्यमंत्री राहिले, शिंदेच्या काळात परत उपमुख्यमंत्री राहिले, आणि त्याचा तर एक रेकॉर्ड आहे की ते एकाच टर्म मध्ये 3 वेळा वेगवेगळ्या सरकार सोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांनी. अशा अजित पवारांना हा ट्रिब्यूट होता. ट्रिब्यूट नाही म्हणता येणार पण होता. या सगळ्या 2019 पासून ते आतापर्यंत म्हणजे 2024 पर्यंत या सगळ्यात एक व्यक्ती विलन म्हणून राहिली फक्त, राजकारणातील विलन. बिकॉज ऑफ 2019 ला त्यांनी आधी भाजप सोबत युती होती, ती युती मोडली. या बाकीच्या 3 पक्षांना घेऊन आघाडी स्थापन केली. आघाडी स्थापन नंतर सीएम झाले, आणि त्यानंतर मतलब शिंदे सोबत जो ते त्याला गद्दारी म्हणतात, पण शिंदेनी जो निर्णय घेतला त्यानंतर ते एकटे पडले. एकटे पडल्यानंतर लोकसभेत त्याचा कमबॅक होतोय असं वाटत होतं, पण तो विधानसभेत पुरता नाकाम ठरला. त्यांना फक्त आणि फक्त 20 जागा जिंकता आल्या, जे की शिंदेनी 56 जागा जिंकल्या. म्हणजे शिवसेनेचं जे पूर्वीचं रेकॉर्ड होतं ते त्यांनी आता कायम ठेवलंय. आणि आता त्या उद्धव ठाकरेंचं महाराष्ट्रातली थोडी प्रतिमा विचलित झाली आहे. त्यांच्या बद्दलची जी छवी होती ह्या आधी, ती आता बदलली. त्यावर एक थोडं लिहिलंय. राजकारणाच्या या वळणावर वादळांचा सूर. उद्धव ठाकरे, तू घेतलेली दिशा कठीण आहे. कधी हिंदुत्वाचे झेंडा उंचावलेला तू आज मुसलमानांच्या आधारावर उभा आहेस. समाजवाद, धर्मनिरपेक्षता किती फेकता गोड शब्द, पण प्रत्येक पाऊल मोजा. विचार करा तीर्थांवर. हिंदवी राष्ट्रासाठी कधी अपवित्र होईल का त्यांचा संघर्ष. बाळासाहेबांच्या विचारांच्या पुरेपूर विरुद्ध जाऊन त्यांनी जो घेतलेला स्टँड आहे, आय थिंक यावेळेच्या विधानसभेत तोच त्यांना मारक ठरलाय. कदाचित यामुळेच त्यांच्या जागा कमी आल्या असतील. तर ते काय करतात बघू. यापुढचं राजकारण राजकारणानेच माहीत. आपण भेटत राहू. नमस्कार.